मित्रांनो, स्वागत तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आपण आज अशा एका महान व्यक्तीला आणि महान व्यक्तीबद्दल बोलणार आहोत. तर त्याचं नाव सध्या घेणार नाही आपण. तुम्ही त्याची रील बघितली की कमेंटला त्याला ओळखू शकता. तर तो स्वतःला असं समजतो की स्वतःचा एक तो भारतातील सर्वात पहिला फॉर्च्युनरचा मालक आहे आणि त्यांनी स्वतः इतिहासकार सुद्धा आहे. त्याच्याबद्दल आपण एवढ्या गोष्टी काही चांगल्या म्हणू शकतो तेवढ्या कमी पडतील. अपने घर जाना है मुझे घर जाना है. त्याचं नाव आहे प्रतीक शिंदे. तर तो भारताचा पहिला फॉर्च्युनर ओनर आहे आणि एक काळा मुंगळा आहे. अरे बाप रे, ये तो धोती खोल रहा है. अरे लोक माझ्या पराभवाची वाट बघत होते आणि मी माझ्या विजयाच्या एका झलकीनी त्यांची तोंड बंद करून टाकली. आता कसं वाटतंय? हॅशटॅग क्या बोला तूने? अच्छा. तर त्याला स्वतःला असं वाटतं की तो भारताचा एक मोठाच्या मोठा नवीन भारतामधील आलेला फॉर्च्युनरचा मालक आहे. जसं की भारतामध्ये फॉर्च्युनर कोणी घेतलीच नाही, यानंच घेतली आहे. सही पकडे हैं. तर त्यामुळे त्याला स्वतःला वाटतं की इतका मोठा झालाय तो. काही दिवसाआधी त्याची फॉर्च्युनरस एक ऍक्सिडेंट झाली होती. तर त्याला फॉर्च्युनरशी काय घेणं नव्हतं, पण त्याला रील बनवायची. तर भावांनो, आपल्या हायवेला गाडी चुकली माझी. हे असं झालंय, मला काय झालं नाही. कोणी सोशल मीडियावर म्हणून प्रतीक शिंदे मी आला आणि तेव्हा झालं हे इथंच आहे. आणि पुढच्या 15 दिवसात हे हात तर परत नीट करून आणणार मी. आणि ह्याला तुम्ही म्हणता आपल्याला माज मोडला आणि हे झालं. माज नव्हता, काय नव्हता, कोणतरी बांधलं. आणि भारतामध्ये जेवढे काही इतिहासकार होते ते सगळे गेलेले होते, कारण आपला इतिहासकार नवीन आलेला आहे. त्याचं नाव आहे प्रतीक शिंदे. तर बघूया, तुम्ही बघू शकता तुम्ही कसं काय बोलतोय तो. अरे आता मार्केट हलतंय फक्त नावानी, कारण इतिहास रचलाय तुमच्या ह्या भावानी. 24च्या वाईट फॉर्च्युनर म्हणजे काय खेळ वाटला काय? अरे इतिहासच झाला. कुछ भी. आता भावा, तू मला सांग, तू सगळं 8वी पर्यंत असं शिकला आणि त्याला मोठा इतिहासकार बनाला. इतिहासकार बनण्यासाठी काय नुसतं एक रील अपलोड करून काय इतिहासकार नसतो भावा. इतिहासकार बनायला खूप कष्ट आणि खूप मेहनत करावी लागते आणि चिकाटी सगळी गोष्टी ह्या माणसाला कराव्या लागतात, त्या अंगीकाराव्या लागतात. तेव्हाच माणूस हा इतिहासकार बनत असतो. तुझं काय ढेकळं माहिती आहे तुला? चंडा तोंडी आहे. मुंगला. अरे काही मी मेला येणार होता का? कधी येणार होता? हो, मी आलो. आणि बरोबर आहे, हत्ती आणले, 2 हत्ती आणले, ते पण हत्तीसारखे हत्ती काढायला. ट्रिपल एक्का नंबर ट्रिपल एक्का विषय लाईक. ट्रिपल एक का नाही हो, हॅशटॅग काळा मुंगळा करा आता. तर हा याला खूप एवढा माज आला आहे की सांगू शकत नाही तुम्हाला. कारण हा इंस्टाग्रामवर नुसती इंस्टा ओपन केलं की काळ्या मुंगळ्याची रील माझ्या इंस्टावर येईल. त्याला किती वेळेस मी नॉट इंटरेस्टली केलं तरी पण येत आहे. काय करावं त्याला? मार्केट गाजवलंय मान्य आहे, पण मार्केट असं नसतं गाजवायचं. सगळं बेटिंग ते का म्हणतो, कष्ट करून घेतली, स्वतःच्या जीवावर घेतली, हे घेतली ते घेतली. अरे भाऊ, सगळे बेटिंग ॲप्स केले, आम्हाला काय माहीत नाही काय भावा? तुला रील टाकायला पैसे नसते आता आता कसे पैसे येणार? आता एवढ्यासाठी तू इंस्टाग्रामवरती ते बेटिंग ॲप्स प्रमोशन करू लागला, आता बंद झाले म्हणल्यावर काय खरं तुला? आता तूच सांग शंगू आहे. तर दादा भावांना आजच्यासाठी बरं एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तर लाईक करा, फॉलो करा आणि कमेंटमध्ये सांगा मला. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. धन्यवाद.